ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. त्यासोबतच हिवाळी टीमला देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर फिल्डिंग आपली लावून घ्यायची आहे. तर अमन पटेल जे की उद्योजक समाजसेवक आहेत महापोलीचे, त्यांच्या माध्यमातून महापोली संघाला शुभेच्छा येतात. एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून महापोली संघासाठी शुभेच्छा आल्या होत्या. उद्योजक समाजसेवक एक दमदार आणि दिलदार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अमनजी पटेल. आणि तहा जो मात्र मॅन ऑफ द मॅच होता त्याला देखील शुभेच्छा येतात अमनजी पटेल यांच्या माध्यमातून. ते देखील घर बसल्या एन्जॉय करतायत युट्यूबच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. विनंती असेल ओम साई सोनटक्के टीम कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे. मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची प्रत्येक संघाने. खातिवली टीम ओपनिंग पेयर अजूनही तुमची मैदानाच्या आतमध्ये दाखल नाहीये. जशी मॅच फिनिश होईल नवीन जी मॅच असेल त्याची फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग लावेल आणि ओपनिंग पेयर लगेच मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असेल. अन्यथा 3 षटकांच्या मॅचेस आपल्याला खेळाव्या लागतील. सो रिक्वेस्ट आहे थोडंसं तुम्ही देखील सहकार्य करायचंय. कालच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाने आपल्याला सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा देखील विशेष असा उल्लेख करेल. मात्र आजच्या दिवसामध्ये थोडंसं तुम्ही देखील सहकार्य करा. खातिवली टीम ओपनिंग पेयर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तुमची दाखल होत नाहीये. तर पहिल्या फेरीतील ही दुसरी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला जांताराजा हिवाळी संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स खातिवली आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. तर स्ट्रायकर एंड वरती सलामीची जोडी जयेश आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्रायकर एंड वरती हर्षद पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जर तुम्ही बॅटिंग करतायत धावेंसाठी, जर तुम्ही गोलंदाजी करतायत तर धावा रोखण्यासाठी, आणि फिल्डिंग करतायत तर एक एक धाव रोखण्यासाठी. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल अगदी चेंडूला गॅदर करतायत आणि कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल ओपन होतीये आणि स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय 1 या आकड्यावरती. गावदेवी स्पोर्ट्स खातिवली आणि जांताराजा हिवाळी असे 2 मातब्बर दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील ऑफ साइडला टार्गेट करायचं होतं, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा लागते. चेंडू पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. सुरुवात शांत झाली आहे, मात्र मी म्हणेल सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. शांत आणि सावध सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. ऑन साइडला डीप मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतील. प्रोटेक्शन पहिला मिड विकेटला आणि दुसरा लॉंग ऑन मध्ये असेल तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग पॉइंट, स्क्वेअर लेग, स्वीपर कव्हर
आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी स्टेप आउट केला, डान्सिंग डाऊन द विकेट, कदम ताल करण्यात आलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि येतोय हा इनिंगचा पहिला 4. 4 धावा फलंदाजच्या बॅटमधून. जयेशच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, मात्र त्यानंतर स्टेप आउट केलं, डान्सिंग डाऊन द विकेट, कदम ताल करण्यात आला आणि त्यानंतर गोलंदाजाची दशा खराब करण्याचं काम केलं जात आहे. लाईन लेंथ बिघडवण्याचं काम इथे फलंदाज करतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय, दिशा दाखवण्यात आलेली आहे. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला, मिड विकेटचे फिल्डर डीप मध्ये होते, अगदी स्प्रिंट मारली, स्क्वेअर लेग मध्ये आले, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. इथे लेझी फिल्डिंग पाहायला मिळते, लेझी अप्रोच पाहायला मिळाला आणि 2 धावांचं रूपांतर या 3 धावांमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. थोडीशी लेझी एफर्ट आणि त्यामुळे इथे खातोली संघाच्या माध्यमातून क्विक रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले. कोऑर्डिनेशन चांगलं होतं, अगदी जे असणं गरजेचं. एका धावेला खूप जास्त महत्व आहे. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका धावेला खूप जास्त महत्व आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी एका धावेला इथे महत्व द्यावं लागणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, कदम ताल करण्यात येतोय, सातत्याने शफल केलं जात आहे, फुटवर्क चांगला पाहायला मिळतोय, अगदी चेंडू पर्यंत पोहोचलं जातंय आणि त्यानंतर स्वतःच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होती, मात्र तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल. वाडिश मेडॉन मध्ये फिल्डिंग चांगली झाली आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. पहिली 2 चेंडू सिंगल आले, त्यानंतर चौकार, त्यानंतर 3 धावा आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. इथे चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. बिनबाद 10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल, मात्र हिवाळी टीमला विनंती असेल टी मॉडेल आपण जास्त घ्यायचं नाहीये, चर्चा जास्त करायची नाहीये. टायमर लावलेला आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 5 मिनिटं कंप्लीट झालेत. 15 मिनिटांच्या वरती जर अवधी लागला तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. 5 मिनिटं कंप्लीट झाले, 6 मिनिटं सुरू झालेलं आहे, या गोष्टीची नोंद जाणता राजा हिवाळी टीमने करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 10 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला हिवाळी संघ, कारण समोरचा संघ एकही विकेट गमावला नाहीये आणि त्या सोबतीला 10 धावा देखील बनवल्या. थोडीशी असफलता मिळाली आहे, मात्र म्हटलं जातं ना की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो परको फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तर करावे लागतील जीवनला. या दुसऱ्या षटकामध्ये विकेट पडल्या नाहीयेत, विकेट घेणं गरजेचं आहे, कारण समोरचा संघ पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या देखील बनवतोय आणि विकेट देखील नाही गेल्यात. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. असोसिएशनचे नियम आहे, प्रत्येक संघाने संपूर्ण एंट्री फी द्यायची आहे. सो रिक्वेस्ट असेल, ज्या संघाने संपूर्ण एंट्री फी दिली नसेल आपण लवकरात लवकर एंट्री फी पूर्ण जमा करा, अन्यथा असोसिएशनच्या माध्यमातून जे काही निर्णय घेण्यात येईल ते मात्र आपल्याला सामोरे जावं लागेल. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी येतोय फलंदाजच्या बॅटमधून. आईजरीमरी चषक ब्रँडेड चौकार. सोनटक्के टीम रिक्वेस्ट आहे, मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधायचा, मात्र इथे आपण पाहतोय चौकार आलेला आहे. टीमची टोटल 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 रन, 14 धावा धावफलकावरती. या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. चांगली सुरुवात झालेली आहे, पायाभरणी चांगली झाली आहे आणि त्याचं स्काय स्क्रॅपर देखील बांधू शकतात. लाऊड अपील केली जाते, फिंगर रोल करण्यात आले होते. इथे स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय.
बदल हा काळाचा गरज आहे, काळाची गरज ची मात्र बदल आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे चेंज ऑफ पेस जो मात्र पाहायला मिळाला. स्लोव पण चेंडू टाकण्यात आलं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. पुन्हा एकदा स्लोव पण चेंडू होता. लाऊड अपील केली जाते, मात्र रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी येतोय फलंदाजच्या बॅट मधून. वन मोर बिग हिट, अजून एक दर्जेदार चौकार. 18 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग चांगली पाहायला मिळतीये. हिवाई संघ थोडासा बॅकफुट वरती आणि खातेवली संघाच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. यानंतर होणारी मॅच नित्यसाई कोशिंबे त्यांचे विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं. नित्यसाई कोशिंबे आणि त्या सोबतीला सागर स्पोर्ट्स शंभूनगर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करायचं. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे झाडू फिरवतात अगदी त्याप्रमाणे स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आणि 2 धावेच्या मदतीने ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली 23. धावाच्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 23 धावा अशी धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. एक मिनिट मॅच थांबवायची.
23 धावा पाहायला मिळतील 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामध्ये. गुड्डा आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॉलिंग मार्क वरती येत आहेत. यानंतर होणारी मॅच नित्यसाई कोशिंबे विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने पुढे जाते आणि जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी पाहायला मिळते. एकही विकेट अजून पडला नाहीये. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर थोड्याशा प्रमाणामध्ये लाईन आणि लेन देखील चुकीची आपल्याला पाहायला मिळते. इथून टिचून मारा करावा लागेल. ऑन साईडला पाहायला गेला तर बॅकवर्ड स्क्वेलिंग पाहायला मिळतो. मिड विकेट पाहायला मिळतो. लॉंग ऑन पाहायला मिळेल. ऑफ साईडला लॉंग ऑफ पाहायला मिळतो आणि त्या सोबतीला बॅकवर्ड पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत ते 5 डीप मध्ये प्लेयर पाहायला मिळत आहेत. यावेळी शफल होऊन घ्यायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. इथे झाली कॅच ड्रॉप आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. एफर्ट तर चांगला होता मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये इथे 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल 27 धावा. 27 रन 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो तिसरी सुरू आहे. मोठे स्ट्रोक्स मारले जात आहेत. त्यासोबत सिंगल डबलचा खेळ देखील चांगला खेळला जातोय गावदेवी स्पोर्ट्स खातिवली या संघाच्या माध्यमातून. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय. चांगला चेंडू आपण पाहू शकतो गोलंदाज गुड्डाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये ग्राफ वाढला 13 धाव्यांचं. दुसरे षटक देखील आपल्याला पाहायला मिळालं. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडू ज्यामध्ये एक सिंगल, एक डबल, एक डॉट बॉल आणि एक वाईड बॉल 4 धावा खर्च झाल्यात. अजून एक चांगला चेंडू लाऊड अपील केली जाते. फिंगर अप फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स खातिवली या संघाला 27 या आकड्यावरती फलंदाज हर्षद चिके संपुष्टात. हर्षद बॅक टू दी पवेलियन. हर्षद चिके संपुष्टात येत असताना पाहायला मिळतीये. हर्षद बॅक टू दी पवेलियन. त्याची जागा भरण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती निकेत येतोय. कशी कामगिरी निकेतच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जातं. मात्र सुरुवात चांगली झाली आहे. स्काय स्क्रॅपर बांधण्यात येईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चांगली धावसंख्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये उभारण्यात यश मिळालंय. आता पिंच हिटिंग साठी न्यू बॅटर आपल्याला निकेत पाहायला मिळतोय. कशी कामगिरी निकेतच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गुड्डाच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर एक डॉट बॉल आणि एक विकेट त्यांनी मात्र प्राप्त करून दिली आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज पूर्ण प्रकारे संभ्रमामध्ये राहत असताना पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या ओव्हर मधला. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 27 धावा. हाफ आर्म पुल करायचा प्रयत्न होता मात्र एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरी 3 षटकांची समाप्ती. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारी मॅच नित्यसाई कोशिंबे विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर. दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. नित्यसाई कोशिंबे आणि सागर स्पोर्ट्स शंभूनगर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. वे वाचवणं गरजेचं. युवाई टीम मेडल घ्यायचं नाहीये. वे वाचवणं गरजेचं असेल. 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
पहिल्या षटकामध्ये 10 धावा संकेतच्या माध्यमातून, दुसऱ्या षटकामध्ये जीवनच्या माध्यमातून 13 धावांचं षटक पाहायला मिळालं. गुड्डाने चांगली गोलंदाजी केली, ज्यामध्ये एक विकेट घेतली आणि 6 धावांचं षटक फेकण्यात आलं. एकंदरीत पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिली धाव आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती आणि आता जीपी पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये येत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कमबॅक झालेला पाहायला मिळतोय. जाणता राजा हिवाळी संघाच्या माध्यमातून मात्र हा कमबॅक किती वेळ चालतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग ट्रॅक वरती जीपी आपल्याला पाहायला मिळतील. वेळ वाचवणं गरजेचं. हिवाळी टीम खूप जास्त अवधी घेतला जातोय तुमच्या माध्यमातून. पहिला चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, हुक करायचा प्रयत्न, मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त एक्स्ट्राची एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी केली जाते, फ्री हिटिंग केली जाईल की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलं गेलंय. फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाजाला इथे पूर्ण प्रकारे शांत ठेवण्याचं काम होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकापासून कमबॅक झालेला आहे जाणता राजा हिवाळी संघाचं. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर थोडासा बॅकफुट वरती आपल्याला आता पाहायला मिळतोय संघ आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब खातिवली. इथे देखील बॅटची कडा लागते. मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागत असताना पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती गावदेवी स्पोर्ट्स खातिवली या संघाला. फलंदाज जयेश शिके संपुष्टात. जयेश बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज रोहन पाहायला मिळेल. उंचपुरा असा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. धावसंख्येची मात्र धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 30 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजी चांगली होत होती, मात्र त्यानंतर C4 क्रिकेटमध्ये C4 आम्ही कंट्रोल दाखवणार आणि फक्त C4 कंट्रोल नाही तर C4 कमबॅक देखील करणार. अगदी तशी गोलंदाजी जाणता राजा हिवाळी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 6 धावा तिसऱ्या षटकामध्ये आणि या षटकाच्या 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव आली आहे. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार. आईजरी मरी चषक ब्रँडेड षटकार. षटकार आलेला पाहायला मिळतोय. मात्र फुलटॉस चेंडू आणि त्यावरती फुल टोल वसूल होत असताना पाहायला मिळतोय रोहनच्या माध्यमातून. ज्यावेळेस टप्पा पडतोय फलंदाज बीट होतोय, मात्र फुलटॉस चेंडू पर्वणी पाहायला मिळाले आणि त्या पर्वणीला कबूल केलं जातंय फलंदाज रोहनच्या माध्यमातून. कमबॅक इथे देखील होऊ शकतो. 1 विकेट आलेली आतापर्यंत 7 धावा खर्च झालेले आहेत. टप्पा पडला, थोडासा वळण घेतला, बॅटची कडा लागली, त्यानंतर चेंडू पायांवरती ब्रश झाला आणि इथे आपण पाहतोय धाबींसाठी पुन्हा एकदा पळापळ होतीये. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. टीमची टोटल 38 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर 38 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 34 सुरू आहे आणि एका चेंडूचा काही शिल्लक पाहायला मिळतो. इथून एक चौकार आला, षटकार आला, 45 पर्यंत धावसंख्या. मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते, मात्र त्यासाठी एकाच चौकार एकाच षटकार येणं गरजेचं आहे. विनंती असेल नित्यसाई कोशिंबे टीम आणि त्या सोबतीला सागर स्पोर्ट्स शंभूनगर टीम
दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस करणार आहोत. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावेसाठी येतोय. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार. एंड इज वेल सो ऑल इज वेल असं म्हणावं लागेल. आणि टीमची टोटल पाहायला मिळेल 42. 42 धावा, 43 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. टॉस आपण करणार आहोत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला नित्यसाई कोशिंबे, दुसऱ्या बाजूला सागर स्पोर्ट शंभूनगर असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. निखिल शेठ तारे साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आकाशभाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला आपल्याला नित्यसाई कोशिंबे पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला सागर स्पोर्ट शंभूनगर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल नित्यसाई कोशिंबे टीम कॅप्टन हे लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. आकाश शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कोशिंबे टीमचे कॅप्टन कॉल करतील. आई जरीमरी चषक असं कॉल आहे आणि ग्रामस्थ मंडळ खांडपे पडलेला आहे. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन सन्नपन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शंभूनगर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन क्षेत्ररक्षण करणारे जर पाहायला गेलं तर सकाळचं सत्र आहे. एकंदरीत पहिल्या फेरीतील मॅच आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून कमीत कमी धावेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? महेंद्र आहे, संकेत आहे, रोहित आहे, विशाल आहे. इथे झाली बॉलिंग लाईनअप. बॅटिंग लाईनअप ज्यावेळेस चेजिंगसाठी या त्यावेळेस कुठले फलंदाज ट्रम्प कार्ड असेल ज्यांच्यावरती नजर असतील? पूर्ण टीमकडून असेल. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. अप्रतिम क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेबद्दल दोन शब्द. खूप आज चांगला विषय नाही, खेळायला मजा येईल. मॅचच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. मी येतोय कोशिंबे टीमच्या कॅप्टनकडे. दादा टॉस हरलात, मात्र टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? बॅटिंगच असते. मनासारखी बॅटिंग पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. पहिलं सत्र थोडंसं दमट वातावरण देखील पाहायला मिळेल. एकंदरीत पाहायला गेलं तर किती धावांपर्यंत जाण्याचं लक्ष असेल? 40 ते 45 धावा प्लस करण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 40 ते 45 पर्यंत धावा जाण्याचा प्रयत्न असेल आणि तिथपर्यंत पोहोचले तर कुठले गोलंदाज असतील ज्यांच्यामध्ये दमखम आहे की तो पाहायला मिळेल? या मैदानाचा विचार केला तर 35 ते 40 धावा एक फायटिंग टोटल पाहायला मिळतो. मात्र सुरुवात बॅटिंग करत असताना हिवाई संघाची चांगली झाली आहे. सो खातेली टीमच्या बॉलरला आता कमबॅक करावा लागेल. फुलटॉस चेंडू आणि बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे स्क्वेअर लेग मध्ये येतील. एक धाव झाली कंप्लीट आणि दरम्यान एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. नो बॉल आणि त्या सोबतीला एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल प्लस सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. पुढील बॉल फ्री हिट असेल. म्हणतात ना एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी, अगदी तसंच इथे पाहायला मिळतोय. बॅटिंग चांगली होती आणि त्यामध्ये तुम्ही जर नो बॉल टाकाल तर समोरचा संघ तुमच्यावरती कधी हवी होईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते, मॅच कधी तुमच्या हातातून सरकेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. मोहनदादांचं विशेष असं मी उल्लेख करेल, कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून आम्हाला केबल सौजन्य झाले, सो त्यांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस बॅकफुटला आले होते. ऑन साइडला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. इथून 3 ते 4 रनांची एक ओव्हर आली ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा खातेली संघ कमबॅक करू शकतो. मात्र म्हणणं ही सोपी गोष्ट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये करून दाखवणं ही खूप अवघड गोष्ट असते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय काव कॉर्नर मध्ये. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट आणि इथे सिंगल वरती समाधान मानावं लागतं.
सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जाते. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. एक माइलस्टोन जो मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत चांगली अशी बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. सुरेश यांच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला जीवन यांचा विचार केला ते देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतात. अगदी पहिल्या 4 ते 5 चेंडूंचा विचार केला तर सुरेश बॅटिंग चांगली करतायत, शॉर्ट सिलेक्शन चांगलं करतायत, मात्र रनिंग बिटवीन द विकेट आणि प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे तो थोडासा कमी आपल्याला सुरेश यांचा पाहायला मिळतो. मात्र बॅटिंग चांगली करतायत. शॉर्ट सिलेक्शन अगदी मॅरिटनुसार फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते. माहिती जर डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल तर अशा परिस्थितीमध्ये मी ड्राईव्ह करतो जेणेकरून त्याच्यापर्यंत चेंडू टप्पे खात पोचला पाहिजे. थोडासा टाइम चेंडूने देखील घेतला पाहिजे जेणेकरून 1 ते 2 धावा आम्हाला देखील काढता यावा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती जाऊन पोचली. साईडचे षटक इम्पॉर्टंट असेल. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतो. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर, पहिला मिड विकेटला आणि दुसरा म्हणजे वायडिश लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट मध्ये थर्ड मॅन, फाईन लेग पॉइंट, स्क्वेअर, स्वीपर कव्हर, मिड ऑफ आणि मिड ऑन हे पाहतोय. इथे बॅटची कडा लागते. टप्पा पडलाय. थोडासा चेंडू वळण घेतोय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड. तर याच दरम्यान अनिकेत शेठ हजारे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व आहे. कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे हजारे साहेब. इथे स्टेप आउट केलाय. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम जांतारा जयवाई संघाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुरेश शिके संपुष्टात. सुरेश बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज संकेत पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. या षटकाचा अंत अगदी चांगल्या नोट वरती होत असताना पाहायला मिळेल. विकेट प्राप्त झालेली आहे आणि आता समीकरण येऊन टिपले. अजूनही 32 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू आणि 32 असं समीकरण पाहायला मिळतोय. याच दरम्यान आमचे जवळचे मित्र पुन्हा एकदा ओमकार भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. धावसंख्येची मात्र धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज निकेत पाहतोय. थोडस वेळ वाचवणे इथे गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची कडा लागते. टप्पा पडलाय. थोडासा चेंडू वळण घेतोय. मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. समय सूचकता चांगली पाहायला मिळाली. टप्पा पडेल, वळण घेईल चेंडू माहिती होतं आणि अगदी त्याचप्रमाणे फिल्डिंग पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. अन्यथा चौकार देखील जाऊ शकला असता कारण पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये एकदा का इनफिल्ड भेदलं की बॉल सीमारेषा पलीकडे जातो. तसं पाहायला गेलं तर मैदानाच्या अभावे मी म्हणेल आउटफील्ड थोडीशी स्लो आहे कारण ग्रास देखील आपल्याला पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 पाहायला मिळेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 12 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज सय्यारे बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निकेतची ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल.
वेळ वाचवायचे. खातुली टीम खूप जास्त अवधी घेतला जातोय. 8 मिनिटं कंप्लीट झालेत. 9वा मिनिटं सुरू झालेलं आहे. तरी देखील दुसरे षटक अजूनही सुरू आहे. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं सहकार्य करायचं आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय खातुली संघाच्या माध्यमातून. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन कशा प्रकारे कामगिरी करेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. चांगला चेंडू लाऊड अपील केली जाते. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. पहिल्या षटकाची सुरुवात चांगली झाली होती. एक चौकार आला होता 9 वरती. देखील धाव आपल्याला पाहायला मिळाली होती. 2 धावा पाहायला मिळाल्या. मात्र त्यानंतर संघ बॅकफुट वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 पाहायला मिळते. विकेट पडलं. मागच्या 6 चेंडूंचा जर विचार केला फक्त 5 धावा पाहायला मिळतात. एक विकेट देखील आली आहे. सो कमबॅक झालेला पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स खातिवली या संघाच्या माध्यमातून. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर करायचा प्रयत्न होता. मात्र डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा आद्रा, दुसरा झटका. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा हिवाई संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जीवनची केस संपुष्टात. जीवन बॅक टू दी पवेलियन. जीवन बॅक टू दी पवेलियन. त्याची जागा भरण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती यश येतोय. कशी कामगिरी यशच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आतापर्यंत बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या अगदी 2-3 चेंडूंवरती विचार केला तर चांगली सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच बॅटिंग करत असताना हिवाई संघ धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 13 पाहायला मिळेल. विजयासाठी अजूनही 30 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि 30 असं समीकरण पाहायला मिळेल. ड्राईव्ह केलंय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. दरम्यान कंप्लीट केली जाते. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विशेष मी उल्लेख करेल आमचे जवळचे मित्र ओमकारजी भोईर यांचं, ज्यांच्या माध्यमातून मला या क्रीडा स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या 2 दिवसांमध्ये अनुपस्थित होते. मात्र आजच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय अल्केशजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम अल्केश दादा, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. सिंगल सिंगल विकेट आणि सिंगल एकंदरीत पाहायला गेलं तर 14 धाबा आहेत धावफलकावरती. अजूनही 14 चेंडूंचं काही शिल्लक. यावेळी स्ट्रोक फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये जर पाहायला गेलं तर ही कॅच पकडण्यात आली होती. थोडीशी स्टॅबिलिटी कमी होती. मात्र कॅच सोडली नाही, कॅच पकडली आणि इथे अजून एक विकेट पडतोय. लागतोय हा एकंदरीत 3रा धक्का जाणता राजा हिवाई संघाला. न्यू बॅटर सिद्धू आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धूच्या माध्यमातून कशी कामगिरी होती आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसा लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. असं म्हटलं जातं. इथे भरोसा दाखवणार कोणावरती? मात्र भरोसा दाखवला जातोय सिद्धू वरती आणि सिद्धूच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सिद्धूकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल नो डाऊट ॲट ऑल. मात्र कॅलिबर तुमच्यामध्ये असणं ही दुसरी गोष्ट आणि ज्यावेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस तशी कामगिरी करणं ही मात्र दुसरी गोष्ट आहे. जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपी गोष्ट आहे आणि ती स्वतःच्या खांद्यावरती ठेवून यशस्वीरित्या पार करणं खूप अवघड गोष्ट आहे. इथे आपण पाहतोय लाऊड अपील करण्यात आली. डॉट बॉलची समाप्ती. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 2 कंप्लीट होईल आणि एक यशस्वी षटकाची समाप्ती होतीये. अवघ्या 3 धावांचं षटक ज्यामध्ये 2 विकेट देखील कॅरी झाल्या. ओव्हर नंबर 2 कंप्लीट होईल आणि 2 षटकांची समाप्ती. 14 धावा धावा फलकावरती. समीकरण 12 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं असलेल्या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असलेल्या गोष्टीची नोंद आपण करून घ्या.
ओव्हर नंबर दुसरी देखील कंप्लीट होईल. टीमची टोटल 14 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती हर्षद आपल्याला पाहायला मिळतो. ज्या हर्षदने पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली होती, एकंदरीत 17 धावेंवरती त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये 2 चौकार देखील आले होते. इंडिव्हिज्युअल 10 चेंडूंमध्ये 17 धावेंवरती चांगली सुरुवात हर्षदने करून दिली होती. मात्र हर्षद आउट झाल्यावरती कुठल्याही फलंदाजाने प्रॉमिसिंग कामगिरी केली नाही. रोहनच्या माध्यमातून एक चौकार षटकार आला होता, पिंच हिटिंग ची मात्र त्याच्या माध्यमातून झाली होती. मात्र इथे बॉलिंग साठी त्याला प्राचारित केलं जात आहे. या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच होती कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. हा चौथा धक्का बॅटिंग करत असताना जाणता राजा हिवाळी संघाला. हर्षद आला, हर्षद फक्त आला नाही तर विकेट देखील हर्षदने पटकवली. न्यू बॅटर तनिष्क आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी तनिष्कच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा, ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गळ डासावं, एखादा फुगा असावा, टिचकी मारावी, त्यातून हवा निघावी, अगदी त्याप्रमाणे आता बॅटिंग लाईनअप मधून हवा निघताना पाहायला मिळते. मात्र एकाला तरी आता मोठा स्ट्रोक घ्यावा लागेल. आपटण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, पुन्हा एकदा कॅच कंप्लीट होतीये. हर्षद जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, मी म्हणेल तोपर्यंत संघ फ्रंट फूट वरती गोलंदाजी करणारा आपल्याला पाहायला मिळतो. कारण गोलंदाजी चांगली होतीये. कमबॅक करणारा षटक हा होऊ शकला असता फलंदाजी करणाऱ्यांच्या माध्यमातून. मात्र हर्षदने बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हर्षद पाहायला मिळतोय. एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत 7 गोलंदाज जे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते, मात्र त्यापैकी एकच गोलंदाज त्यांनी मात्र हॅट्रिक कंप्लीट केली आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 3 चेंडू 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. एकंदरीत 3 फलंदाजांनी 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले होते. त्यानंतर मेडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. एक मेडन ओव्हर होती ज्यामध्ये 3 विकेट्स देखील गेल्या होत्या. सुजलने टाकली होती ती ओव्हर. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक देखील बीट झालेला पाहायला मिळतोय. थोडासा वाईड होता. अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 15 पाहायला मिळते. 15 रन 15 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हर्षद चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीला आलेला होता त्यावेळेस फलंदाजी चांगली केली पहिल्या इनिंग मध्ये आणि त्यानंतर तोच मोमेंटम तो स्वतःच्या बाजूने ठेवत असताना या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. एक सिंगल तिसऱ्या चेंडूवरती आली आहे आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर तर केलं होतं, लाऊड अपील केली जातीये आणि फिंगर ऑफ फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये अजून एका विकेटचं पतन. 6वा झटका लागतोय बॅटिंग करत असताना जाणता राजा हिवाळी या संघाला. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा होत्या, मात्र त्यानंतर धावा झाल्याच नाहीत. नंतरच्या 14 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. सो कमबॅक पूर्ण प्रकारे होत असताना पाहायला मिळतोय. 15 धावा आहेत धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. 8 चेंडू आणि 28. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय. अलग फॅक्टर ऑन करणारा चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 19 वरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 19 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक या चेंडूवरती आला. कुठेतरी 20 पेक्षा कमी धावसंख्या राहिली. शेवटच्या चेंडू वरती एक चौकार जर आला तर मात्र 50-50 मॅच होऊ शकते. मात्र एखाद चौकार नाही आला, षटकार नाही आला, सिंगल डबल आला तर फिल्डिंग करणारा संघ इथे फ्रंट फूट वरती जाऊ शकतो. दरम्यान एक धाव कंप्लीट होईल. सिंगल धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होतात.
एकंदरीत 2 धावेच्या मदतीने ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट होईल आणि 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 21 पाहायला मिळेल. 21 धावा धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर समीकरण येऊन टेपलंय. विजयासाठी 6 चेंडू आणि 22 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंमध्ये 22 धावा डिफेंड होतील की 6 चेंडूंमध्ये 22 धावा या चेज होतील हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. अगदी 2 हफ्त्यापूर्वी अंबरनाथ चषक सुरू होता उल्हासनगर पोल आणि त्यावेळेस 5 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असताना मनीष जुमान मॅन फ्रॉम वरअप त्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 षटकार आले होते. 1 चेंडू राखून त्याने तो सामना जिंकला होता. अगदी तशा प्रकारची कामगिरी इथे होईल का, चौकार षटकार लागतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. विजयासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू आणि 22 असं समीकरण पाहायला मिळतं. वेळ वाचवणं गरजेचं आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बॉलिंग मार्क वरती मनोज आपल्याला पाहायला मिळतील. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा और फिर देख होता है क्या, असं म्हणावं लागेल संपूर्ण हिवाळी संघाला बॅटिंग करत असताना. सिद्धूला करांना सिद्धूकडे कॅलिबर आहे, मात्र कॅलिबरला साजेशी कामगिरी आता होणं गरजेचं आहे. नाव मोठं आहे सिद्धूचं, मात्र तशी कामगिरी होणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला खातेली टीम, खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेण्यात येतोय. या मॅच साठी खूप जास्त अवधी लागलेला आहे. सातत्याने वारंवार मी कॉल करतोय, पुकार करतोय, तरी देखील लेझी एफर्ट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. डिसिप्लिन जपणं गरजेचं आहे मित्रांनो. फुल टॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं इथे करता आलं नाहीये. सिंगल धाव झाली कंप्लीट की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असेल. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. लेग बिफोरचा शिकार होत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होईल आणि आता समीकरण 5 चेंडू. विजयासाठी अजूनही 22 धावेची गरज. विकेट पडल्यावरती देखील टीम हँडल घ्यायचं नाही खातेली टीम. न्यू बॅटर संकेत पाहायला मिळेल. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू नंतर टीम हँडल घेऊ नका खातेली टीम, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. या सामन्यासाठी एकंदरीत 1 तास लागला, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो आणि त्यावरती आलेला चौकार लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा पंजा ओपन होतोय. मात्र लक फॅक्टर ऑन होत असताना मॅच जिंकली जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एकंदरीत टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 17 धावेंची अजूनही गरज पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये 17 धावे होतील की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू देखील अगदी फुलटॉस होता आणि दुसरा चेंडू देखील फुलटॉस पाहायला मिळाला, मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलं. अजूनही 17 धावेंची गरज. 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. आयुष्य तुम्हाला नेहमी चान्स देतो, मग ते आयुष्याचं पटल असो किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असो, मात्र संधीचं सोनं ते तुम्हाला करता आलं पाहिजे. चान्स त्यावरती कॅश इन करता आलं पाहिजे, ते मात्र होत नाहीये. 3 फुलटॉस होते, त्यातील 1 नो बॉल होता. 2 फुलटॉस आणि ते मात्र उकत असताना पाहायला मिळाले फलंदाज. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर स्थगित 17 धावांची अजूनही गरज. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू आहे. वारंवार फुलटॉस दिले जात आहेत. 4 फुलटॉस होते आणि त्यापैकी एकही स्ट्रोक येत नाहीये. आता मी म्हणेल फलंदाजी चुकीची होतीये. गोलंदाजी देखील चांगली होत नाहीये, मात्र फलंदाजी चुकीच्या पद्धतीने होत असताना पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. यावेळेस फुलर यांचा चेंडू होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येतात. 2 चेंडूंचा खेळ. आता शिल्लक 2 चेंडू आणि 17 धावेंची गरज पाहायला मिळतीये. 2 चेंडू आणि 17 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र
एक धाव कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक 16 धावांची गरज, 1 चेंडू आणि 16 असं समीकरण पाहायला मिळेल. मात्र विनंती असेल कोशिंबे टीम आपण रेडी राहायचंय आणि शंभूनगर टीम फिल्डिंग साठी आपण देखील रेडी राहायचं. जसं सामना फिनिश होईल लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स कातिवले टीमने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक. जाणता राजा हिवाळी. विनंती असेल शंभूनगर टीम लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची, तर ओपनिंग पेअर सलामीची जोडी इथे नित्यसाई कोशिंबे टीमने पाठवायची आहे. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. विदाउट एनी डाऊट बॅटिंग करत असताना 17 धावा आणि बॉलिंग करत असताना विकेट्स देखील कॅरी केल्या असा वन मॅन आर्मी हर्षद आपल्याला पाहायला मिळाला असेल. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सागर स्पोर्ट्स शंभूनगर आणि त्यांचे विपक्ष आई गावदेवी नित्यसाई कोशिंबे